गाइस, व्हेरी गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमच्या सर्वांचा प्रणय पाटील ब्लॉग्स चॅनलवर अजून एक ताज्या नवीन व्हिडिओमध्ये. तर गाइस 2 दिवस आपली व्हिडिओ नाही आली, तब्येत पण जरा खराब होती. म्हणजे सर्दी तर जाम झाली, खाशी पण जाम झाली. आवाजावला तुम्हाला समजत असेल, जाम झाड आहे. तरी आता बघू, ऊन एवढं लागतं ना का नुसता थंडा खायचा मन करतं, नुसता थंडा खायचा मन करतं. जाम ऊन लागतं, जाम म्हणजे बाहेर निघलो का नुसती तुफानी वाफ सुट्टी रे. तर चलो आता पहिले गोला खायची इच्छा झाली, गोला खाल्लो मस्त. बघू आता माझा गोला खायचा आहे, लय दिवस झाला गोला खालता, त्या दिवशी परत खवाच गोला खाऊन येऊ. चला गाईस, आता इथं गोला बनवायला आल्या, म्हणजे गोला खायला आल्या. या 2 गोला बनवल्या नाही तर आता गोला बनवायला पण शिकता. याच्यापेक्षा परमिशन घेतल्या का या मशनीला चालवायची. काय जेवढं ऊन लागतं एवढं ऊन लागतं, काय सांगू. आदमी खराब जाएगा, पापड हो जाएगा. खाली ठेवता नाही तुम्हाला वाटेल भैयाचा भैया का सगळे समजून नका. हे असाच फिरवायचा ना गोल, एकदम कडक भाऊ. शिकलो आता भैया तुझा धंदा चौपट. ही अशी कारी आहे ना, कारी ही अशी चोराची, ही अशी दुसराची. हाँ भाई, क्या मांगता है? नींबू पानी दे रहा है तुम. कारू का बाहेर. अच्छा, गावात 1 नंबर काही शिकलो मी. गला दे. मस्त आता लाल मला रोज पिल्यावर आवडतं. चाट मसाला आहे लफडा होतो. लाल कलर दिसतं. या मधमाशा पण जाम बसल्या त्याच्यावर. वा, भैया बोला एवढी जेली चालवली आणि भैया पण आता यूट्यूबला भैयाला दाखव. भैयाला पण, त्या भैयाला आपण फेमस केले, आता या भैयाला फेमस करू. आम्ही गेलो तो खरं तर तिकडेच, पण तो भैया आता कॉलेज पण येतं, आला नाही आज. यात दे चांगली रोज फ्लेवरवाली जेली दे. आता खाऊन बघता मी, चांगला बनवले का आपल्यासारखा हॉटेलसारखा मीठ मसाला टाकायला लागत नाही, नुसता कलर टाकायचा आणि घ्यायची जोर या खात्री ना. तर गाईस आता गोला वगैरे खाऊन निघाला आम्ही. शर्ट पण बघू शकता तुम्ही, तो शूटला घातलेला, तो शर्ट घातलेला आहे आज. आता चाललो आहे आम्ही. आज सोमवार आहे, तर माझं आज लक्षात नव्हतं आज सोमवार आहे. बटाटा इडल्या सकाळीच खाले. आता आम्ही चाललो आहे दत्त मंदिरात. तिथं दत्त मंदिर म्हणजे महादेवांचं पण मंदिर आहे, आणि तुम्हाला दाखवलेलं आहे ते. तुम्ही खालचे ब्लॉग चेक कराल तर तुम्हाला नक्कीच दिसेल. तर आम्ही चाललो आहे आता तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो मी. तरी नवीन पब्लिक आपल्या फॅमिलीमध्ये ॲड झाली असेल यूट्यूब फॅमिलीमध्ये, तर त्यांना नक्कीच बघायला भेटेल. तर ते दाखवेल, म्हणजे शॉर्टमध्ये दाखवेल. आणि ज्याने कोणी चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं गाईज, तर पण पुन्हा एकदा सांगतात, जाऊन चॅनलला सबस्क्राईब करा बाबा. जाम ऊन आहे, जाम ऊन काय सांगू. गाडी थंडी नाही होत, एवढा ऊन आहे ना तुफान. हां, तर गाईज आता आम्ही इथं आलेलो आहे मंदिराच्या इथे. दत्त मंदिराचं काम पण चालू आहे, दत्त मंदिराचा. आणि तिकडं आहे महादेवांचं मंदिर वगैरे आहे. मी दाखवतो तुम्हाला आता. दाखवलेलं आहे मागच्या 2 ब्लॉगमध्ये, आपल्याला बघायला भेटेल. कलश वगैरे मस्त आहे, काम पण चालू आहे. आंबा आलेत बघ किती, गावठी लाटी मोराळ झाल्या. हे बघा, घनदाट जंगल. कुठं दिसलं ना आंबो तुला? लाट भेटले बाबा. अरे याच्या जास्ती आंबो आपले तर बारीक आहे. हे बघा, आंबा दिसत नाही रे, ते उन्हाने आहे ना. दिसतान हे बघा. हा, या इकडच्या लोकल माणसांना माहिती आहे या मंदिर वगैरे. लय खत्री ना, काय सांगू तुम्हाला. संध्याकाळच्या टायमाला जोरपी येतात नावरी, त्यांना दुसरी जागाच नाही भेटत. थंडा वाटतं मस्त. जंगल, तारगोल एवढं इकडे तारगोल असतं ना, काय सांगू. जाम आम्ही गेल्या वेळेस पण दिल तर म्हणा, पण काय ते दाखवलं नाही मी. त्या दिवशी ब्लॉगच नाही बनवलं ना गाईज. 2 दिवस ब्लॉगच नाही गाईज, माफ करा म्हणा गाईज. 2 दिवस माझी तब्येतच खराब होती. हे बघा, टावेल घेऊनच फिरता मी अजून पण. 2 दिवस तब्येतच खराब होती. नाही इथे जरासे 2-3 रील बनवायला आले. आता शर्ट पण तसंच घालून आल्या.
ना आता 2-3 रील बनवता मस्त न जाता. 2 दिवस बराच नव्हता, माझी तब्येतच खराब होती, डाऊन होती एकदम, म्हणून ब्लॉग काय 2-3 दिवस आलं नाही आपलं. तर गाईज मला माफ करा, मनापासून माफी मागता. तर गाईज नमस्ते सगळ्यांना, नमस्कार. बरी आहेत ना? मला 2-3 दिवस झालं फोन, 2-3 दिवस झालं गाईज मला फोन येत होतं का एक व्हिडिओ आपला सप्ताह चालू होता गाईज, हनुमान जयंतीचा न सप्ताह चालू होता. तर मी एखादी व्हिडिओ अशी टाकलेली का ज्याच्यामध्ये एखाद्याने तुम्हाला भरपूर व्हिडिओमध्ये दिसला असेल का मी डेली रुटीनमध्ये माझा मच्छी मार्केट असतं, चिकन मार्केट असतं, सगळ्या गोष्टी असतात, भाजीपाला वगैरे. या माझ्या पोटा पाण्यासाठी हॉटेलचं सामान भरता मी, ते रोजचा रुटीन आहे माझा. आणि या डेली व्लॉग्समध्ये माझा डेली रुटीन मी दाखवून देतो का काय काय कसं कसं आहे, काही गोष्टी होतात, म्हणजे रिअल असतात त्याच. असा काय बनावट काम नाही इथं या व्हिडिओ बनवासाठी का चला आपण एक कंटेंट क्रिएट करू शकता आपण. पण हे जे मी डेली रुटीन असतं माझं ते मी दाखवतो. तर मला फोन आलता, 2-3 जणं बोलली मला का बोलतं ते आपला सप्ताह चालू आहे ना, तू महाराजांचा पण दाखवले त्याच्यात, मच्छी मार्केटचा पण दाखवले, ते चांगलं नाही वाटत व्हिडिओ डिलीट मार वगैरे वगैरे, चांगलं नाही वाटत व्हिडिओ डिलीट मार वगैरे असे बोलले मला. पण मला एकच सांगायचं आहे, या सगळं काम मी माझ्या पोटा पाण्यासाठी करता, माझं पोट भरायला करताना माझं काम मला रोजचा करायलाच लागणार आहे. माझी कामं कोण ही लोक करायला येणार नाही, जी बोलणारी तोंडात ती लोक माझी काम करायला येणार नाही. माझं काम मला रोजचा करायला लागणार आहे. माझ्या पोटा पाण्यासाठी, माझा पोट भरण्यासाठी मलाच काम करायला लागणार आहे. हे माझी पोटा भरायला येणार नाही, माझं पोट माझ्या घरची भरतात, मी माझं काम करून पोट भरता. काही बोलणारी लोक माझा पोट भरायला येणार नाही का कोण जे बोलतात ते. तर मला एकच सांगायचं आहे, जर गाईज तुम्ही जर काय काम चांगला करता ना, तर तुमची टांगा खेचायला, पाय खेचायला ना 100 लोक येतात. कोण नाही कोणचा कोणीच नाही कोणचा ना, डाल बस लोणचा ना सगळा घरचा. तर गाईज तुम्हाला सांगता, जे काम करताना तुम्ही बिंदास करा. इथं मी आता शॉर्टमध्येच बोलतो, जास्ती काही बोलत नाही. नेक्स्ट टाइम जर असं काही झालं ना, मी स्क्रीनशॉट मारून डायरेक्ट व्हिडिओमध्ये टाकेल, सगळ्यांची नावं घेईल. कोण काय कोणाला त्रास असेल तर तो त्यांचा त्रास आहे. याच्यावेळेला आपल्याला समजतं का आपण जर कोण काही चांगला काम केलं ना, तर बुराला एवढी आग लागते ना, तर ती बघून नाही. जर तुमची चुकीच गवस्था, तुम्ही 100 कामं नीट करा, चांगली करा, कोणी बघायला येणार नाही. एक चुकी केली ना, 100 लोक तुमच्या आजूबाजू टांगा खेचायला येतील, पाय खेचायला, एवढं लक्षात ठेवा. पण व्हिडिओ मी सध्या अनलिस्टेड मारलेली आहे. ती जरा माझ्या जवळचाच माणूस, माझ्या घरातला माणूस समजा बोललेला मला एक का ठीक आहे बाबू बोलतात मला, मारून टाक सध्या 2-3 दिवस. तुम्ही ती केलेली अनलिस्टेड, नंतर मी पब्लिक पण करीन, काय वांधा नाही त्याच्यामध्ये. असं काहीच नाही, मी कोणची मन दुखवली नाही ना, कोणचा काय केलं नाही ना, मी कोणाला वाईट पण नाही बोलत. एक एंटरटेनमेंट म्हणून मजाक मस्ती चाललेली असतं माझी कुठं ना कुठं, त्याच्याबद्दल काहीच नाही विषय. वाईट पण नाही कोणाला बोललो. जर वाईट बोललो असतो, माझ्या तोंडून चुकीचा शब्द निघाला असताना, कोणची भावना दुखावल्या असताना, मी 100% लगेच चुकी पण ॲक्सेप्ट केली असती. पण जर माझी काही चुकी नाही तर काहीच आई शपथ मी काहीच नाही करू शकत. जर त्यांना कल लागली तर त्यांचा त्रास आहे, आपला त्रास नाही. बघा तुम्ही चांगला काम करत असाल ना, तर ही अशीच येणारच, काही घेणार नाही. अजून एक गोष्ट पहिले पण झालेली आहे, ती पण मी सांगेल, थोडा पुढं जाऊन नक्कीच सांगेल. झालेली एक व्हिडिओ, पण ते पण मी सांगणारच आहे. एवढा काय ठेवीत नाही मी, मनान आहे, पण आपण बोलून नाही दाखवीत. त्याच्यासाठी पण रास केला मी, रास पैसा पाणी पण खपवला. तर राज कोण नाही कोणचा, जीवाला जीव देणारा मित्र असतील ना तेच ठेवा. बाकी सपोर्ट करणारी लोकांना तुम्हाला लय कमी असतात आणि पाय खेचणारे ना जाम असतात. तर काय आता पहिले आपण दोषण घेऊया. लय बोललो, हे आपलं काम असं चांगलं येऊन दे, बरकत लागून दे. तर चला आता आम्ही निघालेलो आहे मंदिरात, पाया पडून येतो, दर्शन घेऊन येतो आईचा. लेट्स गो. आणि काहीच आम्ही पोचल्या ना, इथं जाम जत्रा बित्रा भरलेली आहे. दाखवतो तुम्हाला आता, जाम जत्रा आहे. मला तर माहीत नव्हतं एवढी जत्रा भरत इथं आज, पण विसरलो, मला लक्षात पण नव्हता ना. आता जत्रा बित्रा भरलेली आहे. आताशी तर सुरुवात झाली. मी तर असा साधा बनवून आल्या, माझ्या तर एवढं लक्षात पण नव्हता का जत्रा भरेला.
ना आताशी सुरुवात झाली गाईज. आता सगळा फुल भरल. आजचे पालखी बिलकी फुल जोरात आहे. ऑर्केस्ट्रा वगैरे जाम असतं इथं. 2-2 ऑर्केस्ट्रा फुल. गेल्या वर्षी तर फुल कडकच होता, पण गेल्या वर्षी व्लॉग्स चालू नव्हतं केलं. आता 2 महिने झाले व्लॉग चालू केले. तर आज जर पालखीला आलो तर मी नक्की दाखवीन. ते काम नसेल तर मी गेलो इथं उंबाड्याच्या जत्रेन. आपण जत्रेन म्हणजे अजून आमची पालखी निघली नाही. आता निघेल पालखी. नाही तर मला पोरा भेटला नाही. पण मस्त ब्लॉग बघताना आपलं काही लय भारी वाटतं. सगळा करा तुम्ही कुठलं उंबाडचं सापारचं गोटीवरचं. धन्यवाद. या संध्याकाळी पालखीला भेट. चला काही मस्त लय भारी वाटतं. लय प्रेम भेटतं बारीक पोराचं. लय भारी वाटतं. तिकडे आहे ना काय अजून जाम मोठी जत्रा असतं. संध्याकाळी दाखवीन मी तुम्हाला. ओटी वगैरे घेतलेली आहे ना वेळ. तर चला आता मंदिरात जाऊ. पहिले मंदिरात जाऊ. आता बाहेर या करून जरा मस्त. भाविकांची गर्दी आहे थोडी. बाबा काही जाम गर्दी आहे. लाईन दर्शनाची व्हिडिओ घ्यायला भेटेल का माहिती नाही. पण लोक ट्राय करू. एवढा टाईम नाही का परफेक्ट व्हिडिओ भेटेल असं काही समजून घ्या. मस्त प्रसाद वगैरे घेतलेला आहे. आता आम्ही ह्यो पण असाच आले आणि मी पण असंच नादानच आले आहो. एवढं काय आमच्या लक्षातच नाही जत्रा. आता परत संध्याकाळी येणार आहोत. प्रसाद खाऊन घेता. दर्शन पण झाला मस्त. आता तिकडे जाम मोठी जत्रा आहे ती पण भरल. नाही एवढी लाईन पण नव्हती आम्ही आलो तेव्हा ना. आता जाम मोठी लाईन झाली. आता गाईज आता झालेली आहे. आपलं दर्शन पण मस्त झाले. मी आलो तेव्हा एवढी लाईन नव्हती, पण आता जाम लाईन वाढलेली आहे. इकडे पण आपली मंडळी बसलेली आहे देणगीसाठी. कोणाला जर देणगी बिणगी द्यायची असेल, पावते बिवते भरायची असेल तर सगळी इथं बसलेली आहे. इकडे सोय केलेली आहे त्यांची. कोणाला जर देणगी चला गाईज आता चालले आम्ही घरी. दर्शन वगैरे मस्त झालेलं आहे. आज गावदेवीची पालखी पण निघणार आहे ना. चला आता तयारी पण करून यायला लागेल. माझ्या तर लक्षातच नाही, ते नांदानच नाही. मी असंच आलेलो फिरत बोललो चला. तर आता इकडे येऊन बघतात हे कपडे बिपडे असं खंगारले. लाज वाटत होते काय. सगळी लोक तयारी करून आले ना. मी असं येऊ पण असंच होते. तर बघू आज. तर आता चला घरी जाऊन मस्त तयारी वगैरे करून परत यायला लागेल. जाता पटकन कालची मग आता लोक असतात असं आल्या. चला आता इथं संध्याकाळी फुल ऑर्केस्ट्रा फुल जोरान आहे. ऑर्केस्ट्रा पालखी निघल्यावर आता इथं बघू आपण येऊ. चला पटापट जाऊन तयारी करून कामावरून यायला